एकनाथ महाराज चरित्र भाग 47। समाधिस्थ स्वस्थ रूपे जयाला, मुढा पामराला गीतारावयाला, निराकार आकार होऊन यथार्था, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय। विठू माझा लेकरूवाळा, संगे गोपाळांचा मेळा। हा जनाबाईंचा अभंग टाळ चिपळ्यांच्या निनादात रंगू लागला की सहप्रवासी मंडळींना वाटायचं एकनाथ महाराज जणू पांडुरंग आहेत. त्यांच्या कडे खांद्यावर बसून आपण प्रवास करत आहोत म्हणून तर आपणास प्रवासाचा शीण वाटत नाही आणि वाटेत काही अडचणी न येता प्रवास निर्विघ्नपणे पार पडतो आहे. तू माझी माऊली, मी वो तुझा तान्हा, पाजी प्रेम पान्हा पांडुरंगे. हा नामदेव महाराजांचा अभंग टाळावर नाचू लागला की सगळ्यांना नाथच माऊली वाटत आणि त्यांच्या कृपाछायात आपण वावरतो आहोत असं वाटायचं. ही यात्रा मोठी आनंदात सलोख्यात कुठली लहानशीही अडचण न येता पंढरपूरच्या वेशीपर्यंत केव्हा येऊन पोहोचली हे त्यांना कळलंसुद्धा नाही. प्रवासात घडणारे भारद्वाज पक्षाचं दर्शन ते शुभंकर झालं असं सगळ्यांना वाटलं. प्रवासी मंडळींना जरी हे कळलं नसलं तरी पांडुरंगाच्या बडव्यांना, टाळकरी माळकरी उपाध्यांना ही बातमी कशी कळली ते पांडुरंगच जाणे. भानुदास महाराजांचा पण तो पैठण निवासी एकनाथ महाराज आपल्या बायकोसह पैठणकरांची दिंडी घेऊन पांडुरंगाच्या दर्शनाला आले आहेत ही वार्ता हा 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 म्हणता साऱ्या पंढरपुरात पसरली. लोक टाळ मृदंगाच्या गजरासह त्या दिंडीला वेशीवर सामोरे गेले. परस्परांनी एकमेकांना दंडवत घातलं. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, पंढरीनाथ भगवान की जय, पांडुरंग हरी वासुदेव हरी. नामगजराच्या नादात आणि भजनाच्या ठेक्यात एकनाथ महाराजांसह सारेजण रावळाकडं निघाले. अभिर्भुक्याच्या उधळणीनं वातावरणात धुंदफुंद झालं होतं. निवासी भक्त मंडळींना वाटत होतं भानुदास महाराजांच्या कर्तृत्वामुळं पांडुरंग पंढरपुरात आला. त्यांना पाहण्याचं, त्यांची सेवा करण्याचं भाग्य आमच्या पिढीला लाभलं नाही, पण निदान त्यांचा पंटू इथवर आला आणि आमची पवित्र असलेली भूमी त्यानं पावन केली. आता जमेल तशी एकनाथ महाराजांची सेवा करून भानुदास महाराजांच्या उपकारातून उतराई व्हावं. एकनाथ महाराज तर पूर्णपणे पांडुरंगी रंगले. विश्वव्यापी ब्रह्मनिष्ठ अलौकिक असा अंतःकरणात अंतरंगात अहोरात्र ईश्वर प्रेम असलेले नाथ प्रवासी प्रवचनातून संत महंतांची चरित्र सांगत होते. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, जनाबाई, नामदेव, गोराकुंभार, सावतामळी, चोखामेळा, बाबा बाबा सगळ्या संतांनी पंढरपूरच्या पांडुरंगाचं सगुण दर्शन घेतलं होतं. त्यांच्या श्रद्धा, त्यांची निष्ठा किती प्रखर होत्या ते सांगताना नाथ महाराज श्रीमद भागवतातली निष्ठेची व्याख्या सांगत ते म्हणत श्रीकृष्णाने आपल्या परमभक्ताला उद्धवाला सांगितलं की जो गुण वाढे देहांती, जो गुण वाढे देहांती, जेणे गुणे होय अंतस्थिती, त्या नाव निष्ठा म्हणती, जाण निश्चिती उद्धवा, जाण निश्चिती उद्धवा. आपण अशीच निष्ठा ठेवून संत पुरुषांचं स्मरण करत पंढरपूरला जाऊया. नाथ महाराज बोलायला लागले की बरोबरीच्या लोकांना वाटायचं नाथ मुखातून भगवंतच बोलतो आहे. ही रसाळवाणी प्रेम रसानं न्हावून निघते तेव्हा उगाचच भगवंताच्या उपस्थितीची जाणीव होते आणि तो एकनाथांचा चाकर श्रीखंड्या तो तर या प्रवचन कीर्तनात किती रंगतो. त्याचं मुळातच भावगर्भ असलेले ते नेत्र क्षणोक्षणी पाझरतात. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहतात. त्याला पाहताना असं वाटतं की हा देहस्थितीवर नाहीच आहे. पण नाथांचं बोलणं थांबलं की हा सावध होतो आणि चटकन आपल्या कामाला लागतो. भगवत प्रेम वृद्धिंगत झालेली ही मंडळी पंढरपुरात आली होती. इथल्या मातीचा स्पर्श होताच नाथांना पणजोबांच्या स्मृतीनं घेरलं. आजोबांच्या तोंडून ऐकलेल्या विविध कथा एकनाथांच्या भोवती फेर धरू लागल्या. भानुदास महाराजांनी रचलेले अभंग नजरेपुढे येऊ लागले. नाथ महाराज म्हणजे जणू स्मृतिरूपी गवळणींनी वेढलेले गोपाल कृष्णच झाले.
पंढरपुरात आल्यावर श्रीखंड्या अक्षरशः थुई थुई नाचल्यासारखा चालत स्वतःला झालेल्या आत्यंतिक आनंदाला आवरत गिरिजाबाई म्हणाल्या, काय रे श्रीखंड्या, काय हा पोरकेपणा? अरे वयाला शोभेला असं वागावं. वास्तविक गिरिजाबाईंचं मनही पंढरपुरातल्या आगमनानं आनंदानं वेडं झालं होतं. आयुष्यात प्रथमच त्यांनी इतका प्रवास केला होता आणि तोही असा सुंदर मंगल पावित्र्यानं न्हावून निघालेला. त्यांना स्वतःला सुद्धा थुई 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 नाचावंसं वाटत होतं. त्या श्रीखंड्याला मात्र दटावत होत्या. धूळ भेटीसाठी सगळेजण रावळाकडे निघाले. पहिल्या पायरीवर पाय ठेवताच नाथांना जणू चोखा मेळ्याचा आक्रोश ऐकल्याचा भास झाला. बडवे मज मारता ती, त्यांच्या मनी तो मूर्त रूपानं साकार झाला आणि नाथांचं मन कळवळलं, व्यथित झालं. देवा, तू समचरण आहेस, मग ही विषमता का? तुझ्या स्पर्शानं अपवित्रतेला पावित्र्य लाभतं, मग या इतर सगळ्यांच्या स्पर्शानं तुला विटाळ कसा होतो? हे या स्वतःला पंडित आणि विद्वान म्हणणाऱ्यांना का पटत नाही आहे की असं काहीच नाही, भगवंताला स्पृश्य अस्पृश्य काहीच नाही आहे, हे यांना कधी कळावं रे पांडुरंगा? भगवंता, गंगाजलात घाणेरडा ओहळ मिळाला की तो ओहळ गंगा स्वरूप होतो, गंगामाई अपवित्र होत नाही. पायऱ्या चढताना नाथांना वाटलं हे भेदाभेद भगवंतानं निर्माण केले नसून वर्णाश्रमाबद्दल फाजील अभिमान असणारी, स्वतःचं प्रस्त वाढवून घेणारी स्वार्थी लंपट वृत्तीच त्याला कारणीभूत आहे. एका धुंद फुंद मनस्थितीत मंडळी पुढे पुढे सरकत होती. सगळ्यांना झालं होतं की केव्हा एकदा ती साजिरी गोजिरी मूर्ती दृष्टीस पडते आणि नेत्राचं पारणं फिटतं. गात्र गात्र पुलकित होण्यासाठी सगळ्यांची एकच धांदल उडाली होती. त्यात कोकिळ कुजनानं ते स्वर ऐकण्यानं तर भावनेत पावित्र्य मिसळत होतं. ज्ञानेश्वरांसारख्या रसिकत्व लाभलेल्या कवी मनाला, तत्त्वज्ञानी संत श्रेष्ठाला या मूर्तीत केवढं तरी सौंदर्य गवसलं होतं. देहभान हरपून टाकणारं ते रूपडं पाहता पाहता माऊली म्हणाली, रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी. रत्नशिलेत देवत्व साकार झालेलं भाविक मनाला जाणवलं. ज्ञानदेवांसारखा ज्ञानी पुरुषही पांडुरंगाची मूर्ती पाहताना सर्व सुखाचे आगर असं म्हणताना संभ्रमावस्थेत जाऊन पोहोचला आणि म्हणू लागला, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. आणि खरं तर सगुण निर्गुण एक गोविंद रे. धुळी भेटीनंतर मंडळी स्नानासाठी घाट उतरू लागली आणि चंद्रभागेच्या दर्शनानं सुखावली. स्नानासाठी नदी उतरलेल्या नाथ महाराजांना वाटलं की सरळ मार्गानं पंढरीनाथाचं रूपडं पाहायला लालचावली का? तिला सुद्धा दर्शनमोह आवरला नाही म्हणून की ती वक्राकार झाली का? हंडे घागरी कळशा कमरेवर घेऊन जाताना काही भामिनी नाथांना दिसल्या. त्याही कमरेवरच्या जीवनभारानं एका बाजूला वक्राकार होऊन चालल्या होत्या. त्यांची ती आकृती सहज सुंदर दिसत होती. त्यांना वाटलं भीमेची चंद्रभागा झाली म्हणून तिला सहज सुंदरता आली आहे. पंढरीनाथाच्या महापूजेला एकनाथ महाराज गिरिजाबाई उभयता देव गाभाऱ्यात हात जोडून मूर्तीपुढं उभे होते. श्रीखंड्या तिथंच देव गाभाऱ्यात बाजूला होता आणि मूर्तीकडे पाहता पाहता ओळख असल्यासारखा खुदू खुदू हसत होता. पांडुरंगाचं पंचामृती स्नान झालं. मूर्तीवरून हात फिरवता फिरवता हाताला झालेल्या दही दूध तूप शर्करा मध या सगळ्या वस्तूंच्या स्निग्धतेनं सुगंधानं हे दाम्पत्य मोहरून गेलं होतं. नंतर उष्णोदकानं शुद्ध स्नान घातलं गेलं आणि चंदनाच्या ओटीचं लेपन विलेपन झालं. बाकीची सारी मंडळी मागे उभी राहून हा अनुपम सोहळा अनिमिष नेत्रांनी पाहत होते आणि मुखानं नामस्मरण चालू होतं. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी.
देवाला पोशाख घालायला सुरुवात झाली तेव्हा नाथ महाराजांचं लक्ष बाजूला उभ्या असलेल्या श्रीखंड्याकडे गेलं. तो आपला अंगरखा चाचपत होता, कमरेचं धोतर आवळत होता आणि कानावरची लाल कानटोपी सारखी करत होता. एकनाथ महाराज गिरिजाबाईंना वाटलं, हा श्रीखंड्या पाहिलास का? नाथ महाराज गिरिजाबाईंना काय म्हणाले, अगं हा श्रीखंड्या पाहिलास का? अगं तुला तो पांडुरंगासारखा भासतो का? पंढरीनाथांवरची नजर न हलवता त्या मनाशीच हसल्या. सर्वत्र देव बघण्याची यांची दृष्टी, आता तर यांचं मन पूर्णपणे भगवंतमयच झालं आहे, म्हणून त्यांना श्रीखंड्यासुद्धा पांडुरंग दिसतोय. झालं. त्या म्हणाल्या, अहो काहीतरीच काय, या मूर्तीकडे नीट निरखून पहा. मला तर बाई या मूर्तीच्या ठाई आपला हरीच दिसतोय. आपण त्याच्यासाठी नवस केला म्हणून ही यात्रा घडली, पण आता तोच इथं नाही आहे. गिरिजाबाईंचे नेत्र डबडबले. पाणावलेल्या डोळ्यांना तर मूर्ती फारच छान शुद्ध रूपात दिसत होती. एकनाथ महाराज एकदम म्हणाले, अगं लवकर पहा, लवकर पहा. श्रीखंड्याच्या मस्तकावर मंजिरी सहित तुळशीदळ दिसत आहे. त्याचा चेहरा किती सात्विक आणि प्रसन्न झालाय. बघ बघ. गिरिजाबाई म्हणाल्या, आपण पांडुरंगाच्या पूजेकडे लक्ष द्यावं आणि श्रीखंड्याकडे काय पाहणं चाललंय? अहो पाठीमागून कुणीतरी देवावर तुळशीपत्र टाकली असतील, त्यातलं एखादं श्रीखंड्याच्या माथ्यावर पडलं असेल, झालं. लग्नात नाही का, नवरा नवरीच्या डोक्यावर अक्षता टाकताना इतरांच्या डोक्यावर पडतात ना, तसंच. आता महाप्रसादाचा नैवेद्य झाला, आरती झाली, गरुड खांबाच्या भेटी झाल्या. आज एकनाथ महाराजांचं कीर्तन गरुड पारापुढं उभं राहणार आहे, ही वार्ता समस्त पंढरपुरात पसरली आणि बराच मोठा समुदाय श्रवणासाठी येऊन बसला. कीर्तनाला सुरुवात झाली. पहिल्या दिवसापासूनच कीर्तन रस दुथडी भरून वाहत होता. श्रोतृगण मनमुराद त्याचा आस्वाद घेत होते. 3 दिवस कीर्तन झाल्यावर चौथ्या दिवशी बडवे मंडळींनी लोकांची इच्छा एकनाथ महाराजांच्या कानावर घातली. आपले पणजोबा भानुदास महाराजांचं चरित्र लावा आणि पांडुरंग पंढरपूरला माघारी कसा आणला ते सांगा. एकनाथ महाराजांचं मनही लोकांची इच्छा ऐकून आनंदानं उचंबळून आलं. आधीच ते पुण्यक्षेत्र, त्यात पुण्यपुरुष भानुदास महाराजांचं चरित्र कथन आणि ते कथन करणारा एकनाथ महाराजांसारखा रसाळ भाविक वक्ता, मग काय. मग ह्या कीर्तनातला त्रिवेणी संगम मनोज्ञ न झाला तर नवलच. एकनाथ महाराजांनी भानुदासांचाच अभंग निरूपणाला घेतला, तो उद्याच्या भागात. जय हरी.